नमस्कार, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गोवा कोकणी तडका। आज आपण करणार आहोत कोकणी पद्धतीची कोलंबी बिर्याणी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, ही कोलंबी आहे। मी इथे ही 1 वाटी कोलंबी घेतलेली आहे। हे 2 वाट्या मी कांदे घेतलेले आहेत आणि टोमॅटो घेतले, म्हणजे कांद्याच्या निम्मा आपल्याला टोमॅटो घ्यायचा आहे। आलं लसूणची पेस्ट आहे, त्यानंतर मीठ आहे, हा मालवणी मसाला आहे, गरम मसाला आहे, हळद आहे, भात आहे। हा भात मी शिजवून घेतलेला आहे। तांदूळ आपल्याला जुना तांदूळ घ्यायचा आहे। अगदी तुम्हाला बासमतीच हवा आहे असं काही नाही आहे, जुना कोणताही असेल तर तो चालतो, फक्त आपल्याला मोकळा भात हवा आहे याच्यासाठी। आणि हे तेजपत्ता आहे, ही अख्खी वेलची आहे आणि दालचिनीचे तुकडे आहेत, 2-3 दालचिनीचे तुकडे घेतलेत मी। हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे। तुम्ही पाहू शकता आता इथे आपलं तेल गरम झालंय। आता आपण हे अख्खे मसाले टाकूयात। आधी तेजपत्ता आहे, दालचिनी आहे आणि ही एक अख्खी वेलची आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत आलं लसूणची पेस्ट। ही एवढा 1 चमचा भरून आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। ती आपल्याला तेलावरती चांगली फ्राय करायची आहे। आता आपण ही तेलावरती फ्राय केलेली आहे आलं लसूणची पेस्ट। त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा। हे मी 2 वाट्या भरून कांदे घेतलेले होते, म्हणजे 1 वाटी कोलंबी असेल तर त्याला 2 वाट्या कांदे लागतात आणि 1 वाटीच टोमॅटो लागतो आणि त्या रसामध्येच आपल्याला ती बिर्याणी करायची असते। हे आता परतवून झालं की आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे याच्यामध्ये। आपण कोलंबीला जेव्हा आपण पूर्ण ती स्वच्छ केली होती कोलंबी, त्यानंतर आपण त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेलं होतं। कोणत्याही नॉनव्हेजचा तुम्ही पदार्थ आणला की त्याला आधी मीठ आणि हळद लावून ठेवायचं असतं, म्हणजे त्याची चव पण वाढते आणि जर काही त्याच्यावरती जंतू असतील तर ते पण निघून जातात त्यातनं, त्याच्यामुळे आपल्याला टाकायचं असतं। आता या कांद्यावर मी टाकते थोडीशी हळद आणि आपण आता हे परतवून घेऊया। हा कांदा तेलामध्ये शिजेपर्यंत हे आपण परतवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आता आपला कांदा इथे तेलावरती चांगला शिजलाय। त्यानंतर आता आपण टाकणार आहोत टोमॅटो। आता टोमॅटोही आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचे आणि मग त्यानंतर आपण एक मसाले ॲड करणार आहोत। आता आपण हे चांगलं शिजू देऊया, ह्याच्यावर झाकण ठेवूया, म्हणजे ते वाफेने शिजेल चांगलं। तुम्ही पाहू शकता आता आपलं टोमॅटो आणि कांदा चांगला शिजलेला आहे। आपण आता ह्यामध्ये एक मसाले ॲड करूया। हा मालवणी मसाला आहे, तो मी इथे 2 चमचे मालवणी मसाला टाकते। त्यानंतर आपण 1 चमचा गरम मसाला टाकतोय। त्यानंतर हळद आपण टाकलेली होती आधी। आता हे आपण पुन्हा परतवून घेऊया चांगलं आणि मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोळंबी टाकायची आहे, म्हणजे कोळंबीला हा पूर्ण मसाला सगळा लागतो आणि तिची छान चव येते बिर्याणीची। तुम्ही पाहू शकता आता आपला कांदा, टोमॅटो आणि हे मसाले छान तेलावरती परतून झालेत। आता आपल्याला यामध्ये कोळंबी टाकायची आहे। नंतर कोळंबी टाकली की काय होतं, त्याला सगळे मसाले लागतात आणि खूप छान चव येते बिर्याणीला। आता आपण हे पुन्हा शिजू द्यायचं आहे। कोळंबी शिजली की मग आपल्याला त्यामध्ये भात ॲड करायचा आहे। आपण हे झाकण ठेवून शिजवून घेऊयात कोळंबी। तुम्ही पाहू शकता आता आपलं हे झाकण काढते मी। आपली आता कोळंबी शिजलेली आहे आणि चांगली मिक्स पण झाले। आपण मगाशी मीठ टाकलं नव्हतं, ते आता मीठ टाकूया। एवढा अर्धा चमचा मी हे मीठ टाकतेय। आपण भात शिजताना पण मीठ टाकलं होतं, म्हणून आधी थोडंच मीठ टाकायचं आहे आपल्याला। जर आपल्याला वाटलं कमी तर आपण पुन्हा ॲड करू शकतो, पण खारट झालं तर मग तो पूर्ण पदार्थ बेचव होऊन जातो, म्हणून आधी मीठ नेहमी बेतानेच टाकायचं असतं। आणि आता आपण हे झालं, कोलंबी शिजलेली आहे आपली। आता आपण हा भात ॲड करूया त्याच्यामध्ये। हा मिक्स करून घेऊयात आपण आणि एक वाफ येऊ देऊया त्याला। तुम्ही पाहू शकता आता आपण सगळा भात यामध्ये टाकलेला होता। आता आपण हे मिक्स करून घेऊया। मी तुम्हाला दाखवते, ह्या एवढ्या छोट्या वाट्या मी 3 वाट्या ह्या 3 छोट्या वाट्यांचा मी भात केलेला होता। आपल्याला मोकळा करायचा आहे भात, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे। मोकळा भात झाला नाही तर मग बेचव होते बिर्याणी। भात शिजवताना त्याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकलं ना की सहसा भात असा मऊ होत नाही आणि तांदळाच्या वरती आपल्याला एवढा बोट आपल्याला पाणी ठेवायचं असतं, त्यामुळे अगदी परफेक्ट भात होतो। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतलंय भात यामध्ये। आता आपण झाकण ठेवूया त्याच्यावरती आणि एक वाफ आली की आपली बिर्याणी तयार आहे।
आता आपल्या ह्या बिर्याणीला एक वाफ आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता ही शिजल्यानंतर पूर्ण अशी दिसते। तयार आहे खाण्यासाठी कोळंबी बिर्याणी। तुम्ही पाहू शकता आपली कोळंबी बिर्याणी तयार आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। थँक्यू।